पालघरच्या नवली ब्रिज परिसरात चायना मांजामुळे मोठा अपघात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पालघरकडे येताना नवली ब्रिज क्रॉस करत असताना चायना मांजामुळे एका विद्यार्थिनीचा जीव थोडक्यात वाचला आहे। नवलीहून पालघरच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत असताना दांडेकर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारिका प्रियंका हिच्या गळ्यात अचानक चायना मांजा अडकला। या घटनेत प्रियंका गंभीर जखमी झाली असून गेल्या 20 दिवसांपासून ती रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचाराखाली आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून चायना मांजासारख्या जीवघेण्या प्रकारामुळे निष्पाप विद्यार्थिनीचा जीव धोक्यात आलाय। मात्र याला जबाबदार कोण? हा जीवघेणा मांजा विकणाऱ्यांवर नेमकी कारवाई का होत नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। चायना मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही तो खुलेआम कसा काय विकला जातो? चायना मांजा विकणाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि या सगळ्या प्रकारावर प्रशासन गप्प का आहे असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। आज प्रियंका वाचली, पण उद्या कोण? कोणत्या तरी निष्पापाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? चायना मांजाची विक्री तात्काळ थांबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून केली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, अनिल शिरसाट, पालघर।